आज काय आहे? आज आपल्या जिजाऊची आणि स्वामी विवेकानंद दोघांचाही काय आहे? हॅपी बड्डे ना. हॅपी बड्डे आहे आज. बघा, राजमाता जिजाऊ व्यासंग आणि जिजाऊ घडणं, जिजाऊची लेख होणं आणि विवेकातून विवेकातून आयुष्याचे निर्णय घेत जगणं. स्वामी विवेकानंदांनी काय आज म्हणजे बघा की निसर्ग आपल्याला काय सूचित करत असतो. आता आज भाग 3 असेल. काल 2 व्हिडिओ अपलोड करते, एक होतो आहे अजून अपलोड. पहिला भाग झाला अपलोड. मी म्हटलं ना की ह्या पौर्णिमेपासून एक लाईफ मोड चेंज घेतो आहे. मला माहीत नाही काय चेंज घेतो आहे, मला असं आतून वाटतं. आणि काल मग मी पास्ट सगळ्यांचे थँक्स बनण्यासाठी 2 व्हिडिओ बनवले. थोडासा थोडक्यात मी माझा भूतकाळ सांगितला लग्नानंतरचा आणि सगळ्यांचे थँक्स म्हटले. काल 2 व्हिडिओ झाले. तर व्हिडिओ बनवताना आता असेच व्हिडिओ बरेच मी बनवते तसे माझ्यापेक्षाही आधी बरेच लाईक असणारे किंवा बरेच फॉलोअर्स असणारे सुद्धा स्त्रिया आहेत, महिला आहेत. मातांनो, महिलांनो, ताई लोक, एक रिक्वेस्ट होती की आपण व्हिडिओ बनवताना आपण समाजात काय मेसेज देतो आहे ह्याचं थोडंसं भान ठेवणं गरजेचं आहे. की मी झाशीची राणी होऊन दाखवलं, म्हणजे समजा माझ्यासाठी मी जे प्रसंग काढले तर माझ्यासाठी फार सोपं होतं की मी वडिलांकडे येऊन राहू शकत होते. ठीक आहे, समजा वडिलांच्या इज्जतीसाठी मला नव्हतं राहायचं वडिलांकडं, तर मी सेल्फ डिपेंड म्हणून पण मी म्हणजे मी इंडिपेंडेंटली राहू शकत होते. बरेच प्रसंग आले लाईफमध्ये की मी अगदी सगळ्या गोष्टी करू शकत होते. पण मी निर्णय घेतला की सत्याच्या मार्गावर चालायचा. कर्तव्य माझं त्या क्षणी काय आहे एवढा विचार करून मी मार्ग चालत राहिले. मी कोण महान नाही, म्हणजे असं काही नाही की माझं लग्न झालं, माझ्या नवऱ्याने फक्त सुरुवातच केली, मला लगेच नाही मिळालं, असं आहे का ना. नात्यामध्ये मिस्टेक्स होत राहतात, काही चुका असं आहे का ते इकडून टाळी वाजवली, ते एकटेच टाळी तिकडून वाजवत होते, काहीतरी क्रिया प्रतिक्रिया असेलच. तर असं होत असताना ह्या घडलेल्या घटना असतात आणि याच्यामध्ये मी काहीच दोषी नाही. फक्त त्या व्यक्तीला जेव्हा एकदा प्रसंग आला की आम्ही म्हणजे सल्लाप आता पोलीस PSI भेटला मला एक. तर मी एक अर्ज घेऊन गेले होते की समजा जर काही झालंच माझ्या जीवाचं बरं वाईट तर सासरच्यांना आणि माहेरच्यांना कोणालाही त्रास देऊ नये आणि मी नसणं हेच माझ्या नवऱ्याला मोठी शिक्षा असेल, असं मीही लेटर लिहिलं होतं. आणि मी गेले त्यांना भेटायला, मॅडमना त्या म्हणजे सरांनाच खरं तिथे ते कोण असेल त्याला भेटायला गेले ते, आय डोंट नो ते किती मॅडम होत्या. पण तिथं योगायोगानं तो अर्ज मग तिथे जे होते सर त्यांनी त्या मॅडमला महिलांकडेच नेणार ना, त्या दोघी होत्या PSI. त्यांनी मला बोलवून घेतलं, फक्त आम्ही तिघीच तिथे. आणि मग त्या मला म्हणाल्या काय नक्की. मग मी सांगितलं, चांगली बाजूही सांगितली यांची आणि म्हणजे माझ्या नवऱ्याची, प्रत्येक बाईला जो काय त्रास असतो तसाच, आणि वाईट बाजूही सांगितली. मग पण त्यांचं कुठं अफेअर आहे का, ते म्हणलं नाही तसलं काही नाही आहे, ते म्हणजे माझ्यावर फार प्रेम आहे त्यांचं, ही माझी जमेची बाजू आहे बरं का. आणि त्यामुळे म्हटलं तसं शक्यच नाही, म्हटलं माझा विश्वास आहे माझ्या नवऱ्यावर खूपसा. तर म्हणाल्या एक गोष्ट सांगते, एकतर बघा प्रत्येक मुलीनं हे विचारात घ्यावं, एकतर तो आहे तसा त्याला ॲक्सेप्ट कर किंवा त्याच्यापासून वेगळी हो, असं सांगितलं जाईल मला, त्यांनी सांगितलं. तर मला काय पटलं, आहे तसं ॲक्सेप्ट करून जगणं. मग तो कसा आहे म्हणा. आणि त्यातून त्यांनी मला हे सांगितलं की 40-42 नंतर पुरुष हळूहळू शांत व्हायला लागतात. जसं त्याला जाणवतं की आता आपल्याला कोण नाही, म्हणजे त्याला त्याचा कम्फर्ट झोन शोधायचा असतो. पुरुषी स्वभाव येतो, फक्त माझा नवरा किंवा फक्त तुमचा नवरा असं नाही आहे, पुरुषी स्वभाव आहे तो. तर त्याच्यानुसार तो स्वतःचं कम्फर्ट झोन, बाबा माझे कपडे कुठं धुण्याची सोय होईल. आता मी आईला, त्याचं वय 40-42 नवऱ्याचं म्हणल्यानंतर आईचं वय किती असणार त्याच्या, त्यामुळे तो त्याचे कपडे धुवायला
त्याची आई तर त्याला पुरणार नसते, बहीण तर नसतेच त्याच्याजवळ तेव्हा. मग त्यानंतर त्याला कळतं की आता मला अवलंबून बायकोवर राहायला लागणार आहे, प्रत्येक गोष्टीवर, बायको जेवायच्या गोष्टीत बायकोवर. मग तेव्हा तेव्हा आकलन कळतं, त्याचा जो उत्साह असतो तरुणपणातला, त्यानंतर त्याला ते उभरती होते आणि मग नंतर तो आपली बायको बरी. मग असं FBला येऊन काड्या करायच्या, एखादी पटली तर पटली किंवा काय. आणि बायकांचं काय होतं, बायका पुरुषांची बरोबरी करायला गेलो आहोत, चांगली गोष्ट आहे, तुम्ही पुरुषांची बरोबरी करतो आहे आपण. मग पुरुषांची बरोबरी करताना सॉफ्ट कॉर्नर का हवा? रणरागिणी आहेत, नवरा सोडला किंवा नवऱ्याने खूप त्रास दिला म्हणून त्या राहतात, त्याही व्हिडिओ बनवतात, त्याही करतात, चांगली गोष्ट आहे. मग आपण समाजास आदर्श काय देतो? तुम्ही समाजाचंही जाऊ दे, स्वतःच्या मुलांचं, आता तुमची काय मुलं असतील, लहान असतील, काय असतील, अजून एक 30-35 वर्षानंतर त्या मुलांची लग्न करायला लागतील, तेव्हा काय असेल उत्तर? म्हणजे असं आहे का की समजा मी खूप सुखात आहे आणि तुम्ही खूप सुखात नाही, कायम म्हणजे मी दुःखात आहे आणि तुम्ही खूप सुखात राहाल. तात्पर्य सांगण्याचं माझं हे आहे की ज्याला निभवायचं आहे ना नातं, तर तो निभावतो. विचार फक्त स्वतःचा केला तर वेगळं होऊन राहणं सोपं आहे, पण आपल्यामुळं आपल्यावर इनडायरेक्टली ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज येतात, जे रोल्स येतात, तर ते रोल आपण किती निभावतो हेही डिपेंड राहतं. आपल्याला फॉलो करणारे लोक असतात, इन द सेन्स, आता समजा माझी आजी होती, ती नेहमी म्हणजे अगदी ती ती माझी आजी म्हणजे तिचं वय किती, मग ती अगदी म्हणजे शेवटपर्यंत ती ती कौतुकानं स्वतःच्या आईची आठवण काढायची की आई आमची अशी होती, आई आमची तशी होती. मग त्याच्या आईचे स्पेसिफिक नियम होते, ते पूर्वी घोषा घराणं ना मराठी, तर मग मग आधी छान छोट्या मुलांच्या पंक्ती, बऱ्याच घरी हीच पद्धत होती, छोट्या मुलांच्या पंक्ती, मग पुरुष जेवणार, मग लेडीज जेवणार, मग असं करायचं, मग तसं करायचं. मग म्हणजे त्या ज्या ठराविक गोष्टी होत्या, तर त्या गोष्टी अशा पुढं चालत आल्यात आणि आपण आता स्किप करायला बघतो आहे. ॲडव्हान्स आहोत आपण ॲडव्हान्स आहोत, ही चांगली गोष्ट आहे. मग जुन्या पद्धतीच आपण ॲडव्हान्स करून वापरतो आहे. आपल्याला फक्त नाविन्य लागत असतं, डेली लाईफमध्ये काहीतरी वेगळं हवं असतं. पण असं करता करता ह्या नाविन्याच्या शोधामध्ये आपण लाईफ पार्टनर पण आपल्याला तोच नको असं झालं आहे का? काहीतरी वेगळी चव बघून घ्यायची का? असं काहीतरी मानसिकता होती आहे का? आपण जेव्हा प्रसारमाध्यमं किंवा सोशल मीडियावर आपण बोलत असतो, तर आपल्यामुळं समोरच्या पिढीला काय तुमचा आदर्श दात आहे, याचा थोडासा आपण विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे की नवरा बायकोचेही व्हिडिओ पाहते मी, नवरा बायकोचे असतात, प्रत्येक नात्यावर बोलणारे असतात, सगळं आहे, चांगली गोष्ट आहे. कदाचित माझंही काय असेल, चुकतही असेल माझं, मलाही सांगावं. पण मला एक गोष्ट खूप अशी जाणवली की आमचं असं झालं, मग मी असं केलं, मग मी तसं केलं. पण IQ माहिती किंवा तुम्हाला जो एक्सपिरियन्स आला आहे, तुम्ही तो छान पद्धतीने मांडावा. पण चुकून समाजाला चुकीचा संदेश जाईल असं काहीच करू नये. म्हणजे एक ठाम मत ठेवू नये की बाबा पुरुष असे असतातच असं नाही, स्त्रिया अशा असतातच असं नाही. प्रत्येक व्यक्ती आपापल्या वातावरणाप्रमाणे वाढलेला असतो. की जसं मी माझं उदाहरण देत मी काल मी बरंचसंच गोष्टींना एक्सपोज केलं मी. त्याचं रिझन असं होतं की मला लहानपणापासून एक वैचारिक स्वातंत्र्यात वाढवलेलं आहे आणि सोबतच एक संस्कारी स्त्री, एक घरंदाज स्त्री किंवा संसार किती महत्त्वाचा तुम्हाला म्हटलं ना काल, की न नांदणाऱ्या मुलींना किंवा 2 विभक्त संसारांना एकत्र करून ते संसार सुखाचे माझ्या वडिलांनी करणं भाग पाडले. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींचा जास्त प्रभाव पडला गेलेला आहे आणि मनावर की मीही तसंच करेन. म्हणजे मला म्हणजे अगदी एक क्षण असा कधीतरी आलाच असेल ना, की म्हणजे एक क्षण असंही वडिलांना कधीतरी वाटलं असेल ना, कुठल्याही वडिलांना वाटतं की नाही राहू दे बाबा, ती एकटी जगेल तरी जिवंत तरी राहील. पण तेव्हासुद्धा की
की नाही मला राहायचं आहे, मला तुम्ही जे वळण लावले मला तसंच तेच करायचं आहे. मी तर म्हणजे तसंच मला माझ्या कर्तव्यातच उभं राहायचं आहे. हा सर्वस्वी जेव्हा माझा निर्णय होता, तेव्हा आई-वडिलांनी दिलेल्या संस्कारांचा तो विजय होता, असं असं वाटतं. की मग तुम्ही म्हणाल की तू आभास निर्माण केला आहेस किंवा तू तसं म्हणतेस. नाही, ह्या गोष्टी घडताना सहन करावं लागणार नाही का? तर ती व्यक्ती बदलणार का? नाही, नाही, असं काही होत नसतं. तर मग मग एवढं होतं तर मग तू कशाला आलीस पुण्याला तुम्ही म्हणाल. तर मी पुण्याला का आले त्याचं रिझन असं होतं की त्याच घरात म्हणजे वाद होण्यास किंवा रोज नवीन विषय होत नव्हता, रोज तोच विषय होत होता. मग मला जेव्हा मी शेवटचा मार खाल्ला, मार म्हणजे काय अगदी ते तलवाऱ्या वगैरे घेऊन मारत नव्हते, बट आपल्याला सवय नव्हती ना. मग जेव्हा मी शेवटचा फटका खाल्ला त्यांनी डोक्यात टब घातला. त्यांना आठवतही नाही दुसऱ्या दिवशी सकाळी काय. तो फक्त त्यांचा 1 तासाचा तो आकांडतांडव असतो. मग तेव्हा मला जाणीव झाली म्हटलं. आणि त्याच्या आधी मी लॉकडाऊनमध्ये जेव्हा सगळे आमच्या घरातले आले होते, तेव्हा त्यांनाही मी सांगितलं की मला सांगा की स्पेसिफिक की तुम्ही असं-असं याच्यातून असा-असा मार्ग आहे. मग ते मार्ग नाही काढू शकले. सगळेजण दुसऱ्या दिवशी सगळेजण घरच खाली झालं आमचं. त्यातून मला उत्तर मिळालं की माझ्या प्रश्नाचं उत्तर मला काढायचं आहे. सो मग सगळे दंडभेद सगळं करून मी स्वतःशीच ठरवलं होतं. सोहम 4थीत असल्यापासून मी विचार करत होते की मी घर सोडणार, एकटे राहीन, पण मी घर सोडणार. मी गुपचूप जाऊन वडिलांना सांगितलं. आज बोलते मी, बाकी कोणाला माहिती नव्हतं. वडील म्हणले, अगं सोपं आहे का, त्याचं शिक्षण कसं करणार, काय करणार. कधी आमच्या वडिलांनी आम्हाला तू हा निर्णय घ्यायचा नाहीस, नाही, तू तुझा निर्णय घे, हेच शिकवलं. आणि कौतुक वाटतं त्या गोष्टीचं आणि थँक्यू असं म्हणणारायचं नव्हतं, काल बोलत होते मी. पण ते निर्णय म्हणजे आपण आपले घेतलेला आपण निर्णय असतो की त्यांनी थोपवलेला कुठला निर्णय नसतो. मग तेव्हापासून डोक्यात होतं की नाही, यातून मी पण कसं अडकवलेलं नशिबाने, जीव तर देऊ शकत नव्हते, ट्राय केला होता. आणि आईचं असणं काय असतं हे माहिती होतं की आई असणं की एक फरक पडतो. कारण मी एवढी बरोबर असून माझी बाजू घेणारं कोण नसायचं. म्हणजे किती केलं तरी आई म्हणते ना, माझं बाळ आहे, माझंच बाळ आहे, म्हणजे माझं बाळ. आणि ह्यांचं कसं व्हायचं की यांची बाजू घेतली जायची. मला ते असं म्हणजे इन्सिक्युअर वाटायचं की म्हणजे शिवाजी महाराज आणि संभाजीराजे किस्से. म्हणजे मी फार विचित्र विचार करणारे की शिवरायांचा अजून इतकं पराक्रम गाजला. खरं तर शिवरायांपेक्षा संभाजीराजे फार कर्तृत्ववान होते. पण शिवरायांकडं आई होती आणि संभाजीराजांकडं आई नव्हती. आई नव्हती म्हणण्यापेक्षा आई होती, पण ती जी अटॅचमेंट आहे ना, ती मिळाली नाही त्यांना. मग आतून माणूस खचला असला की मग नाही होत. तसं मला ती आतूनची जी उभारी हवी होती ना, ती मी शोधतच राहिले. आणि रादर म्हणजे या मम्मीचं त्यात काहीच हे नाही आहे. माझी मम्मी खूप ग्रेट आहे. म्हणजे मी सांगते ना की तिच्यामुळं मी आज प्रामाणिक आहे, तिच्यामुळं मला आज 4 मासात नावं असतात किंवा. पण एक असते ना, एक कसंही वागलं तरी किंवा कुठंतरी काहीतरी असतं आणि ते किती चुकू देत, पण कायम आई त्यांची पॅम्पर करायला असायची. म्हणजे मला ते इतका हेवा वाटायचा की. आणि मग लहानपणापासून जे अनुभव आले की ते लक्षात येतं ना की नाही, कधी फरक पडतो, फरक तेव्हा पडतो जेव्हा तुमचं लग्न झाल्यानंतर आईची किंमत जास्त कधी कळते, बाळ झाल्यावर. जेव्हा आपण आई होतो ना,
सगळी जगातली सुखं दिली तरी कधी कधी जन्म दिलेली आईही एवढं सुख देऊ शकत नाही. एवढंही सुख आपल्याला एखादी व्यक्ती देऊन जाते. पण सगळं मम्मीनं जे केलं ते सगळे तिचे उपकारच झाले ना माझ्यावर. खूप केलं तिने. एक जन्म देणारी आई करणार नाही एवढं तिने केलं. पण मला अशी हक्काची, मी तिला खूप त्रास, हिलाही खूप त्रास दिला आहे. मग ते कुठंतरी बोचरं होतं आणि जिकडं जाईल तिकडं ते मला सहानुभूती मिळायची की आई नसले की असं. म्हणजे आणि मला ते आवडायचं नाही. मम्मीलाही माहिती आहे मला आवडत आहे. माझ्यासमोर ते कोण विषय काढत नाही. म्हणजे माझ्या लग्नात मी मम्मीचा फोटोही नव्हता पुजून दिला. आता ठेवतात ठीक आहे. पण माझं म्हणणं आपलं दुःख आपल्या मनाला माहिती. दुनियेला काय आपण सांगायचं आहे. शेवटी मग वडिलांनी एक आणि मम्मीचं म्हणणं की तो मान दिला पाहिजे. म्हणजे मग वडिलांनी आमच्या दोघींच्या भांडणात एक हे काढलं. नाही फोटो ठेवला, मम्मीचं ऐकलं तिथं पूजा वगैरे करायला. आणि माझं काय ऐकलं की त्या फोटो पुढं मोठा नारळ ठेवला पाहिजे, डिरेक्ट फोटो दिसणार नाही. की माझं म्हणणं की मग तिच्या बाहेरचे येणार, मग ते रडणार, मग कार्यक्रमात रडारडी नको. म्हटलं मला की ठीक आहे जे आहे ते आहेत. बरं ती गेली नसती तर मला ही एवढी छान मिळाली असती का? म्हणजे प्रत्येकाच्या नशिबात काहीतरी असतं. मग मला असं जो एक 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 तो फील जो पाहिजे होता ना, तर एक आईचं असणं माहिती होतं. आई असणं म्हणजे काय असतं ते मी सांगू नाही शकत कोणाला. की आईचं भरभरून प्रेम मिळूनही एक तहान राहिलेली असते किंवा ती माझ्या डोक्यात भरवली गेली असेल की आई असती तर असं नसतं केलं, आई असती तर असं नसतं केलं. एक तुलना इनडायरेक्टली आजीकडून व्हायची. मम्मीने माझ्या 100पैकी 1000% माझ्यासाठी सगळं केलं. म्हणजे पण आजीचा विश्वास नसायचा की मी आले की बाहेर जेवलीस का असं. म्हणजे तिचं तिला मग तोडत नव्हती ती बिचारी. पण तिला असं वाटायचं की रडायला यायचं. तिला आई असते तर तुला सहन करायला लागलं असतं काय एवढं. म्हणजे मग ते कदाचित असं कुणीतरी म्हणून माझ्या मनावर तो बसला असेल की आई असणं. आणि मी प्रत्यक्ष बघतच होते लग्नानंतर की आई असले की तुम्ही कितीही चुकीचे असला तरी चालतं. आमची आई तसलीच आहे. मम्मी आमची चिडकी, म्हणजे पोरांनाच ओरडेल, मला ओरडेल, भैयाला ओरडेल, दाद्याला ओरडेल, जो चुकेल त्याला ओरडेल. दादा जरा सॉफ्ट कॉर्नरमध्ये असतो. मी आणि भैया तर चुका आम्ही दोघं जास्त करतो. पण नंतर भैयाने दादा पण चुका करतो, मम्मी त्याला पण बोलते. फक्त आम्ही रिॲक्ट होतो विचित्र पद्धतीने. इमोशनल आहे आम्ही दोघं. दादा कसं दाखवत नाही, तोही होतो पण तो त्याला माहिती आहे मम्मीला हँडल कसं करायचं आहे असं. बाकी काही नाही. म्हणजे पुढच्या व्यक्ती ती त्याच्या स्वभाव धर्माप्रमाणे वागते, पण आपण रिॲक्ट कसं होतो हा नाही विचार करत आपण. तशी मीही बऱ्याचशा चुकीचे अर्थ काढत गेले असेल. मग मला ते डोक्यात की आई असणं खूप गरजेचं आहे, की जगात आई पाहिजे. मग जेव्हा मी आत्महत्या करायला गेले तेव्हा मला कळलं की जे माझं झालं ते मला सोहमचं नव्हतं द्यायचं. ॲटलिस्ट मला भावंड आहेत. तसं सोहमला माझ्या त्याची चुलत भावंड आहेत सगळी. पण तेव्हा कोणच नव्हतं. म्हणजे आमची सई वगैरे पण नव्हती. मग माझ्या सोहमला कोणच नव्हतं जगात इमोशनली. सो तेव्हा मी तो निर्णय थांबवला. म्हणजे नाही तेव्हा, नाहीतर मी तेव्हाच मीही ते का केली का तर प्रयत्न काय केला का तर 2-3 महिने आमच्या धनूचं नुकतंच झालं होतं त्या दरम्यानच. आणि हे चिडून तेव्हा बोलले होते हो आता तुझा नंबर आला असं. मग तेव्हा तो पराक्रम झाला होता आत्महत्या करण्याचा. मग सोहम चौथीत असल्या फक्त मला संधी नव्हती मिळत. ती आली लॉकडाऊनमध्ये. आणि आमचा अजिंक्य मांडलेलं म्हणजे दाद्याचं, म्हणजे ती पोरं लहान असल्यापासून आपला आहे रिलेशन छान. बरेच 4-5-6 संधी शोधत होते. रोज कथा ते ताटात बायकांना नवरे त्रास काय देतात. रोज रात्री ताटात त्या जेवत्यात पाणी ओतायचं, फेकून द्यायची भांडी, उकळलेलं दुधाचं पातेलं टाकून देणे. किती सांगू, कपाट ते खाली करणे मला नाही जमत. व्यवस्थित ठेवणं कपडे नाही मला पहिल्यापासूनच जमलेलंच नाही. म्हणजे तो व्यवस्थितपणा नाही आहे माझ्यात तो. हां, माझ्यात स्वच्छता मला लागते ते माझं क्लिअर आहे. बट माझं काय झालं आहे की प्रत्येक वेळी नवीन उमेद आणून किती वेळा आणणार ना. म्हणजे लग्नाला किती 18 वर्ष झाली, 17 वेळा मी उमेद आणून आता जेव्हा पुण्याला आले ना लग्नाला 16 वर्ष झाली की म्हणजे
तेव्हा मी संसार हा शब्दच खोडून आली. मग आत्ता मी जरी त्यांना लाईफमध्ये ठेवलं तरी मित्र म्हणून आहे माझं. माझ्या नवऱ्याशी अफेअर आहे माझ्या नवऱ्याबरोबर, असं म्हणते मी. की नवरा बायको म्हणून नाही, आम्ही मित्र म्हणून मी तुझ्याबरोबर राहू शकेन. पण नवरेच राहतात हो, ते म्हणायचं असतं. ते तो म्हणजे कुठलंच नाही, कुठला सण नाही, वर्षातले सण नाही, काय नाही. पण निर्णय माझा होता. मला कोणी थोपवलेला नव्हता की तू हे करू नको. मला कसं वाटायचं की जहागीरदाराबरोबर तर कुणीही राहतं. जहागीरदाराबरोबर कुणी पण राहतं. हौस पुरवणाऱ्याबरोबर कुणी पण राहतं. आपल्या कर्मानं आलेलं ते. ह्याला कर्तव्य श्रेष्ठच पाहिजे. मोठा प्रसंग आला लग्नानंतर आणि सोम पोटातच होता तेव्हा. मी जो म्हणाले होते ना, मी प्रदक्षिणा घातल्या होत्या औदुंबराची माहिती, तर ती लिंक इथं लागते. तर प्रसंग आला होता माझ्या लाईफमध्ये. तर त्या प्रसंगात सगळेच भरडून निघाले. तेव्हा इतकं झालं की सोम पोटात होता, त्यामुळं मला वडील म्हणाले जाऊ नकोस तू, बघू पुढचं पुढं. पण तेव्हा निर्णय असा झाला, थँक्यू देवा त्याबद्दल. सांगते काय, माझं आयुष्य फक्त उदाहरण देण्यासाठीच घडवलेलं आहे. तेव्हा मला माझे सासरे आठवले, की ते घर आठवलं. आज 2 दीर होते, त्यांची लग्न होती. घरात मी थोरली म्हटलं ना, तिसऱ्या पिढीत कोणाचीच लग्न होणं अवघड होतं. अजून अधोगतीला गेलं असतं ते घर. माझे भावंड लहान होती, म्हणजे 12वीला होती, 8वी 9वी 10वीला होते. आणि वडिलांचं तर असं इम्प्रेशन आहे की सगळ्या नातेवाईकांच्यामध्ये वगैरे वडिलांना माझ्या फार फार रिस्पेक्ट आहे. आणि ते तसं वागतातही. सांगी नाहीच आहे स्वभाव आमच्या वडिलांचा. आणि मग असं मला मी एक क्षणाचाही विचार न करता म्हटलं नाही भाऊ, मला शाहूपुरीत जायचं. माझ्याच नवऱ्यानं काही अभिमानास्पद कारागिरी केली असती, काहीतरी अभिमानास्पद गोष्ट त्याच्या हातून घडली असती, तर मी अभिमानानं गेले असते की नाही. आज त्या घराला माझी गरज आहे. मी महान खरंच नक्की नाही आहे. तुम्ही मला महान समजू नका किंवा मला प्रसिद्ध व्हायचे म्हणून नाही हो सांगत. माझे वडील म्हणजे ती जानकी नाही का, सीतामाईसारखं मी नाही आहे. तिची पायाची धूळ म्हणण्यात पण नाही. पण वडिलांना दिलेल्या संस्कारांचा विजय झालेला अभिमान वाटला आणि वडिलांनी मला नेऊन सोडलं. त्यांना दिसत होतं की तुझे फुलपाखरासारखे बागडण्याचे दिवस. एवढी लाडाकोडात वाढवलेली, घराच्या बाहेर नाही कधी. असंच आहे पहिल्यापासून मोदक, मला लंगडी पण घालायला येत नव्हती. आणि की दिसत होतं हिची कुठली हौस होणार नाही आहे. पण राणी कुठं आहे? राणी शाहूपुरीत आहे. हे एका उत्तरासाठी राणी शाहूपुरीत आहे. ह्या एका उत्तरासाठी 16 वर्ष घालवले मी आयुष्याचे. खूप सहन केलं, अन्याय बी झाले, पण तो माझा चॉईस होता. अन्याय सहन करणे हा माझा चॉईस होता. मग फक्त स्वाभिमान असा की मला अवलंबून राहायला आवडायचं नाही कोणावर. अवलंबून राहायचं पैशासाठी, कोणावर अवलंबून राहायचं. मग ते त्यांची जगण्याची पद्धत तशी होती, ती मला इकडं नव्हती. मग फार विचित्र होती जगण्याची पद्धत की जी नव्हतेच मी, किंवा त्यांची ती परिस्थितीच नव्हती. आणि मग त्यातून मी माझा लढा चालू केला की नाही, मला असं नाही जमणार आहे, मी देते. मग हळूहळू माझं मी स्टँड घेत गेले. सुरुवात केली, मी क्लासेस घ्यायला सुरुवात केली शाहूपुरीमध्येच. मग त्या शेजारीची वगैरे मुलं यायला लागली. माझ्या आयुष्यातली तिकडची पहिली विद्यार्थिनी ना, दिव्या, ती थोडीशी म्हणजे अंडरस्टँड लेवलला थोडीशी कमी,
मग ती मंद नाही, हुशार म्हणजे आहे ती नॉर्मल, बट थोडंसं स्मरणशक्तीला कमी असं. मग तिला पहिला शिकवला. तिथंही चॅलेंज आहे. लाईफमध्ये चॅलेंजिंग इज बेटर लाईफ. मग नंतर शेजारच्या वगैरेंना पण एकदा स्वभाव कळला, की हुशारी कळली, अक्कल कळली असेल. आणि नंतर इतकं की एक जण तर माझी आत्ता ती पार्लरचं करते, तिची आई तर आली म्हणाली, तिनं 10वीचा क्लास होता, 9वी 10वीत इंग्लिश ग्रामरचा. तर म्हणाली, अगं अभ्यासाचं तर जाऊ दे, पण वळण लागेल तिला, तुझे संस्कार घडतील. मला एवढं छान वाटलं ना, की म्हणजे मी कुणाची तरी मुलगी घडवण्यास माझा हातभार लागत होता. आणि ते टिल्लू एवढं त्या दिवशी रस्त्यात नमस्कार केला तिने. म्हणजे मला असं वाटलं, अरे वा, मी महान कुठले तरी झाले. नाही म्हणाली, तुमच्यामुळे मी इंग्लिश शिकले. आणि मी कुणामुळे इंग्लिश शिकले? माझे कोणतरी आहेच ना मला शिकवणारे. माझी आत्तू आहे ती आमच्या चुलत आत्यामध्ये. म्हणजे मलाही कुणीतरी घडवणार आहे, कुणीतरी सहन करणारं आहे. म्हणजे मी ज्या लेडीजना फॉलो करते त्या लेडीज अशा दिग्गज आहेत. म्हणजे मी म्हणा, सीतामाई, जिजामाता, माझी आत्तू असेल, माझी मम्मी असेल, माझी आजी असेल. मी विचार असा करते की आत्ताचं माझं वय किती आहे, 40-42 आली तरी आपण आपल्या आज्यांची नावं काढतो. इवन काल ज्यांची नावं मी घेत होते काक्यांचे तर त्यातल्या एक काकी तर अशा आहेत की त्यांच्या नवऱ्यानं स्वतः त्यांना 12 वर्ष घरामध्ये कोंडलं होतं. एका रूममध्ये कोणाशी बोलायचं नाही. 12 वर्ष कशाला म्हणतात. पण सासरे खंबीर होते, म्हणाले आम्ही आणले ना आमचं आम्ही, जिवंत आहे ना, तिला काही त्रास आहे का? बाकीचा नाही, फक्त मानसिक त्रास. 12 वर्ष नवऱ्यानं तिला एका रूममध्ये ठेवलं होतं. खाण्यापुरतं बाहेर यायचं, तिने कपडे धुवायचे, तिचं तिनं जेवायचं, तिचं तिनं. नवरा आणि तिला नवरा माहीत नाही, तिला त्या नवऱ्याला बायको माहीत नाही. त्या तिनं माणसाशी पण बोलायचं नाही. फटीतनं बघू नये म्हणून त्या दरवाजाच्या फटींना सुद्धा ते कागद कोंबायचे. इथपर्यंत मला असं वाटायचं, ह्या बायकोने एवढं सहन केलं आहे, मग ठीक आहे ना, माझा एवढा पण वाईट नाही आहे. म्हणजे जेव्हा तुमच्या आयुष्यात दुःख येतं, प्रसंग येतो, तेव्हा आपण अशा उदाहरणं आठवावीत. तसं माझ्या मनात कुठंतरी आहे, तो इगो अजून आहे. मला असं वाटतं की मी जगात नसेन तेव्हा कुणीतरी माझं उदाहरण घ्यावं. बघती का माझं उदाहरण असं घेतलं असतं का? हां, ती एक अशी होती पोलिसाची पोरगी. एक तर आधीच म्हणतात पोलिसाची पोरगी म्हणून हे करत असेल. म्हणजे माझ्या आईवडिलांना किती भीती वाटत असायची आधी, की ही पोलिसाची म्हणजे ही अधिकारी आहेत वडील म्हणून कदाचित गैरफायदा वगैरे घेते की काय. पण उलटं होतं सगळं. मी फायदा पण नाही घेत ना, कारण कायदा आणि ती न्यायालय म्हणजे मला तसलं माझं न्यायालय भावनेच आहे. आणि ते भावनेचं न्यायालय मी पुण्यात निघून येतानाच मी कोणालाही नाही, मी वडिलांनाही सांगितलं नाही, कोणालाही सांगितलं नाही. ऑफिसमध्ये फक्त कल्पना दिली, एक्स्ट्रीमली सॉरी, मी आयुष्यभर त्यांची अपराधी राहीन. असं अचानक ऑफिस कुठलं सोडता येत नाही. पण ते घडणार होतं. ज्या दिवशी तुमचं संपतं ना तिथलं, त्याच्या एक क्षण लागत नाही तिथून तुम्हाला निघायला. मग ते शरीर असो माहीत नाही, पण मी प्लॅनिंगमध्ये बरेच केलं होतं. सो नेमकं लॉकडाऊन लागलं होतं. मी अँड्रॉइड फोनवरच बरेच उपकार आहेत. आता तुम्ही माझ्या नवऱ्याला वापरायला दिला व्ह्यू होता तो, तर त्या फोनमुळं मग फोनवरच सगळी चौकशी केली मी इकडे. मग जॉब शोधत होते. जॉब शोधायला लागले तर ते म्हणायचे तुम्ही इथं आहात का, इंटरव्ह्यूला या. मग मी सातारामध्ये, पुण्याला कधी येणार. मला लक्षात आलं की जर इथून बाहेर पडायचं तर आपल्याला पुण्यात जाऊन राहावं लागेल. मग आर्थिक नियोजन कसं काय, ते तर खूप मोठ्या कहाण्यात, तशा सगळं नाही सांगत बसत. मला सरांची खूप मदत झाली. म्हणजे गोपाल सर, माझा भाऊ येतो, माझा सुमित रोहित, तसे गोपाल सर, एवढं स्थान आहे त्यांचं. माझे सगळेच भाऊ छान आहेत, त्याच्यामध्ये सुमित रोहितच्या बरोबरीने मी गोपाळ सरांना स्थान देते. कारण किती काही झालं तरी एवढे आर्थिकदृष्ट्या त्यांनी मला बऱ्याच गोष्टींमध्ये सरांनी मला समजून घेतलं. म्हणजे मला शिफ्टिंग करायचं असेल तरी पप्पाजी आणि गोपाळ सर, शिफ्टिंग करायची असेल तरी गाडीसुद्धा ऑफिसचीच
पोरं ऑफिसमध्ये मीच लावलेले होते, आवेत वगैरे आमचेच, म्हणजे ते भाऊ वगैरे लागतात. मग शिफ्टिंग करायला पगार ते द्यायचे, पण ती पोरं कोणाबरोबर कोणाचं असेल ती पोरंही माझी करायची मदत. 2 वेळा, एकदा नाही 2 वेळा असं झालं. मग शिफ्टिंग करायचं असलं तिथल्या तिथं की मग रूम मध्ये सामान न्यायला पण गाडी सकट सगळं द्यायचे, पगार द्यायचे तेच, इथपर्यंत मदत. आणि त्या क्षणात मी सोडून आले, अचानक आले मी निघून. कारण मला रात्री त्रास देणारा नवरा सांगितला मी, पण दुसऱ्या दिवशी उठून ऑफिसला सोडायला येणार, ऑफिस सुटायच्या आधी टायमिंगला येणार, खायला तर सोनं खाल्लं खायला घातलं आहे. म्हणजे कोण एवढं खाणार नाही, म्हणजे सांगते काय, नावं ठेवायला त्यांना मी फार वाईट. स्वच्छता घरात त्यांच्यासारखी कोण करणार नाही. खूप खूप म्हणजे मार्क द्यायला गेले तर मला 50 मार्क पण नाहीत पडणार त्यांच्या पुढं. कुठंच मी त्यांना मॅच नाही, कुठंही मॅच नाही आहे. मग फक्त त्यांच्या गळ्यात मला मारलं आणि माझ्या गळ्यात त्यांना मारलं. खरंच सांगते की त्या माणसात जर कला नसती ना तर अवघड होतं जगणं, किंवा माझ्या जर धमक नसती तरी अवघड होतं आमच्या दोघांचं जगणं. 2 म्हणजे भिन्न वळणात वाढलेले आणि आपापल्या भावंडांच्यावर भयंकर प्रेम असणारे. त्यांचंही त्यांच्या भावंडांच्यावर प्रेम आहे, माझंही माझ्या भावंडांच्यावर प्रेम आहे, आणि आमच्या एकमेकांच्या भावंडांच्यावर आमचं एकमेकांचं प्रेम आहे. म्हणजे माझ्या दिरांच्यावर माझा जीव आहे, म्हणजे जावा त्यांची मुलं, आणि तितकं तसंच माझ्या भावंडांच्यावर, भाऊ बहिणी वगैरे त्यांच्यावर ह्यांचाही जीव आहे. म्हणजे सेम सांगते काय, 9 नंबर एक तर तापट असतो, 2 आगी एकत्र आल्यानंतर मोठी आग तयार होते. मग तो सोहम झाला आहे आमचा. पण फार म्हणजे राहिलो आम्ही लांब. मग मी पुण्याला जेव्हा निघून आले, असंच मोबाईलवरच सगळं शोधलं, अचानक आले, फक्त मेसेज टाकला वडिलांना. पूर्ण प्लॅनिंग मी निघून आले, फक्त डॉक्युमेंट ऑफिसचे आणि 2 ड्रेस पण नव्हतेच मी वापरत तेव्हा. डॉक्युमेंट आणि बांगड्या वगैरे घेतल्या होत्या त्या सगळ्या तिथं घालायला असतील त्या. मग ते तिथंच राहिलं डबा वगैरे. मग मी साताऱ्यात आले, तिथंच एक बॅग घेतली, कुलूप घेतलं बॅगला, सगळं प्लॅनिंग नाही, छोटं बॅगला कुलूप, का तर हॉस्टेलला राहायचं आहे. बरेच प्लॅनिंग केले आणि कुलूप घेतलं, तिथं ड्रेस घेतले, अगदी आतली कपडेसुद्धा तिथं नवीन घेतले की नव्यानं सुरुवात करायची. सोपं नसतं. पण आले पुण्याला, फोनवरच ते हॉस्टेल सांगितलं होतं. पण निघून येताना फक्त मी बसमध्ये बसले स्टँडवर, माझ्या आयुष्याचा जोडीदार. ते आंघोळीला गेले तेव्हा मी सासऱ्यांना सांगितलं होतं, मी जॉबला बघते पुण्यामध्ये, माझ्या फक्त सोहमला सांभाळ. मला आत्ता कळते त्यांनी सोहमला नव्हतं सांभाळलं, तशीच सोडून आले होते. तेवढाच एक आयुष्यात तेवढाच मला राग आहे. मी त्यांना जबाबदारी दिली होती, 2 महिने माझ्या बाळाला तुम्ही सांभाळा, आणि बाकी सगळ्या गोष्टींना मी म्हणजे सगळ्या विसरून जाणार सगळ्या. पण मी विश्वास ठेवला होता की तुम्ही 2 महिने माझ्या पोराला सांभाळा, जमणार नसेल तर सांगा. त्या गोष्टीला मी कधीच विसरू शकत नाही. तेवढीच गोष्ट मला, सॉरी मी त्या एवढ्या बाबतीत, पण बाकी मला कुठलाच राग नाही त्यांच्याबद्दल. मी निघून आले की सोहम तिथं आहे. ह्या गोष्टी मी सोहमला पण तयार केलं होतं की बाळा मी 2 महिन्यात तुला घेऊन जाईन, 2 महिने तुला काही ते ठेवणार नाहीत, पुण्याला नेतील असं आम्हाला वाटलं होतं की सोहमला पुण्याला आणतील. पण तसं काहीच न करता तिथं सोहमला ठेवलं, तिथं प्लॅन फसला. मला हे आत्ता 2 महिन्यापूर्वी कळलं. त्यामुळे सोहम खूप डिस्टर्ब, म्हणजे सोहमची त्याची स्टोरीच वेगळी झाली. मग मी पुण्याला आले, हॉस्टेलला त्या रस्त्यात बसच्या इथं आले, सगळी खरेदी केली, बसला आले रिक्षा करून, बसमध्ये बसले. आणि मग मी हे आंघोळीला तेव्हा गेलेली मी घरातनं बाहेर पडताना. त्या दिवशी सोहम जे शाळेत जायच्या निमित्तानं बाहेर पडलेलं आहे, तर हे मला ऑफिसला सोडायला आले असते, पण मला पळून जायचं होतं. मग मी पळून आले. फक्त एवढंच की मी कोणाशी अफेअर केलं नाही, मी स्वतःचं अस्तित्व शोधायला, स्वतःचा न सुटणारा संसाराचा प्रश्न सोडवायला मी पुण्याला आले. कारण माझ्यामुळं 2 घरं त्यात वाद होणार, माझ्यामुळं 2 ह्यांचीही इज्जत जाईल, त्यांची इज्जत जाईल. म्हटलं 10 माणसांना, इकडची 10 माणसं, तिकडची 10 माणसं, कायमस्वरूपी वाईटपणा येतो, पेक्षा एकच जीवच बाजूला झाला तर
मारायचं तर नाही आहे आपल्याला. म्हणून मी आले पुण्यात आणि ती डेअरिंग आहे, ती धमक आहे, स्वतःवरचा विश्वास आहे. एक नवऱ्याला फोन केला, मी पुण्याला चालली. स्तब्ध का झाले मी माहिती आहे? माझ्या आयुष्याचा जोडीदार, तिने काय म्हणायला पाहिजे होतं, शोभदा कुठे जाऊ नकोस. असा नवरा काय म्हणला माहिती आहे का, माझ्या आई बापाला काय झालं नाही पाहिजे. म्हणजे 16 वर्ष शून्य झाली तिथं. हा ना, मी त्यांना दिलेली साथ, त्यांना प्रसंगात केलेली, त्यांना उभं केलेलं प्रसंग, त्यांच्या पाठीशी उभी राहिलेली आहे. माझा चॉईस होता अन्याय सहन करण्याचा, माझा चॉईस, मला महान व्हायचं आहे ना. अजून मन दुखवलं गेलं. मग एक मेसेज टाकला वडिलांना आणि निघाले. वडिलांना वडील गेले ऑफिसवर, त्यांना वाटलं ही ऑफिसवर असेल. वडिलांना ऑफिसवर गेलं, कळलं की ती नाही ऑफिसला आली. आणि ऑफिसमध्ये तर काहीच सांगितलं नव्हतं, फक्त गोपाल सरांवर मेसेज टाकला होता. आले पुण्याला. मग वडिलांचा फोन आला, नाही मेसेज आला, म्हणले राणा ठीक आहे, आता कुठे असतो, त्यांना माहिती आहे की मरणार नाही ही कुठे, आणि तो जा घरी. म्हटलं मला नाही जायचं आता, पण त्यांना वाईट वाटेल म्हणून मी, तेव्हा लॉकडाऊन होतं म्हणून मग मी इच्छा नसताना मी गेले. माहीत भाऊ आणि वहिनी माझी, इच्छा नसताना गेले. तेवढं मोठं ओझं घेऊन तिथं अजून गेलं की ती मला तो क्षण आठवते. ती बॅग मी घेऊन रस्ता क्रॉस केलेला तो क्षण आठवतो. आणि हां, ते सांगायचं राहिलं, शाहूपुरीतून ज्या दिवशी मी आंघोळ करत होते ना, तेव्हा आतला आवाज सांगत होता की या बाथरूममधली माझी शेवटची आंघोळ. ते घर मी बघून घेतलं, आता हे शेवटचं. तर या भिंतीवर माझा हात फिरणारा नव्हता. ते घर इतकी घाण, इतकी स्वच्छता त्याची करून करून मन इतकं विटून गेलं होतं ना, यांना व्हायचं नाही आमच्या, त्यामुळं खूप घरात घाण. दमले होते मी, मला श्वास अजून गुदमरतो, त्रास ते सगळा त्या ह्याचा भयान प्रकार झाला आहे सगळा. आणि ठीक आहे, मग आले पुण्याला. मग म्हणलं ना, ते भावाकडे निघाले. मग ती रात्र कशी तरी काढली. मग रात्री वडिलांना म्हटलं, बा मला नाही थांबायचं इथं, माझा एक दिवस वाया गेला, आता माझ्याकडे आहेत ते पैसे मला पुरवायचे. वडील म्हणले ठीक आहे, कुठं राहणार असतो. आणि मी येतानाच त्याचं न्यू इंग्लिश स्कूल शाखा कुठं आहे ते बघितलेलं. म्हणजे मला माहिती होतं की सदाशिव पेठेतच मला बघावं लागणार, मी सदाशिव पेठेतच पाहिलं होतं, तिथून जवळ होतं न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडचं. मग मी तिथं हॉस्टेल घेतलं, भाऊ माझा सोडायला आला. मग मी तिथं हॉस्टेलला थांबले. मग वडील योगायोगानं माझी आजी सदाशिव पेठेत 18 वर्ष राहिलेली आहे, वडिलांचे पित्रा वगैरे आहेत, तर मला कोणाकडे जायचंच नव्हतं ना. मग मी राहिले. सोपं नव्हतं, पण ठीक आहे. 10 दिवसात जॉब मिळाला. तिथं फसले. तिथं मला मिनियारांकडं किंवा सातारामध्ये जेवढ्यांकडे जॉब केला तर सगळ्याचा मला 0 उपयोग झाला. काम करताना मला आयुष्यभर तिथला उपयोग होईल, पण त्यांनी दिलेली माझी सॅलरी, तो वर्थ मला इथं कुठंही यूज नाही झाला. आणि मला जास्त म्हणजे गॅप पडून द्यायचा नव्हता. पटकन मी मिळेल तर जॉब करायचा म्हणून पुण्यात आल्यानंतर माझा पहिला जॉब प्रोसॉनिक टेक्नॉलॉजी, फक्त 16,000 स्टार्टअप केलं. मग मला कळला पराक्रम. पुण्यामध्ये जॉब करणं म्हणजे काय असतं. प्रत्येक गोष्टीला वेगवेगळं डिपार्टमेंट, एक्सपिरियन्स असल्यामुळे सगळा एक्सपिरियन्स वापरून घेतला. त्यांना डिस्पॅचपासून ते गोंधळ, एक पार्सल होतं ते पार्सल दिवस त्याच्यात चालला होता त्यांचा, की ते काय करायचं ते. मी 2 तासात सांगितलं असं असं केलं पाहिजे. मला म्हणाले तू असं कर तसं कर. हां करतो प्रत्येक गोष्टीत, पण ती टॅक्ट असते. माझा सरांच्याबद्दल समज असा झाला की सरांनी माझा वापर करून घेतला माझ्या टॅलेंटचा. बट कंपनीमध्ये ती थेरपी असते की सगळ्या गोष्टीमध्ये तो कशात बेस्ट आहे ती बेस्ट शोधून काढायचं आणि त्याला एक स्पेसिफिक जागा द्यायची, स्ट्रेंथ त्याची ओळखून. मग सरांनी माझं नेहमीप्रमाणे स्वभाव, मी त्यांना मोठा भाऊच मानते अजूनही, म्हणजे असं नाही की नाही मानलं म्हणून नाही. तर स्ट्रेंथ अशी की सरांनी मला सांगितलं की
तू इतकी भारी आहेस ना शुभदा. आत्तापर्यंत मला कुठल्याही एम्प्लॉयने एक एक जणाने फक्त म्हणाले, ते सोडले तर अजून कुणीही म्हणालं नाही अजून की ही वाईट आहे, ही मूर्ख बाई आहे. अजून असं तर कोण नाही मला म्हणालेलं. आणि ह्याला होत राहतं समज गैरसमज. मग सरांनी मला एकच सांगितलं, तू इतकी भारी आहेस ना, तुझा हात कोण पकडणार नाही, एवढी तू सेल्समध्ये बेस्ट आहेस, तुझं कम्युनिकेशन छान आहे, तुझं फक्त व्हॉईसवर तुला ते हेल काढून आवाज येतो ना. म्हणजे मी पुण्यात आले तरी माझं बोलणं तसंच आहे. मला आवडतं असं राहायला, मला असं बोलायला आवडतं. मी जशी आहे तसं राहायला आवडतं. म्हणजे दुसऱ्यांसाठी मी का बदलू? आय एम कम्फर्ट. म्हणजे मला मराठी बोलायला आवडतं रादर दॅन इंग्लिश. मी इंग्लिशमध्ये बोलू शकेन थोडंफार चुकत, पण हिंदीमध्ये तर शिकायचं आहे. शिकेन करते प्रयत्न करते. पण तसं मी मराठीमध्ये भांडार आहे. म्हणजे डिक्शनरी जरा मोठी आहे माझी, बाकी काय नाही. सर म्हणाले, तू फक्त हेल काढून बोलतेस ना, ते जरा असं हे करून बोलू नकोस, तू अशी बोल, तू एवढं कर. खूप सरांनी शिकवलं. पण 2-2.5 महिने झाले की माझं मन तिथून उभं झालं. मी नंतर तिथून दुसरा जॉब शोधला. असं जॉब करत करत माझ्या डोक्यात काय की माझी वर्थ मी अबाव 40,000 घेण्याचा एक्सपिरियन्स मला राजेंद्र एजन्सीने दिला होता. मला माहीत होतं मी माझी वर्थ काय, आपलं मन सांगत असताना मी तो वर्थ शोधत होते. बरेच त्यानंतर इकडं जॉब कर, तिकडं जॉब कर. आणि मग इथं अरण्येश्वरला लागले. अरण्येश्वरवरून मग तिथं त्या सरांच्यामुळं गाडी शिकायला मिळाली मला. नंतर तिथं शेजारच्या ऑफिसमध्ये तिथं जॉईन झाले. ह्या सगळी गंमतच. मग ते कसं व्हायचं, एक्सपिरियन्स असल्यामुळं मी शहाणपणा, म्हणजे मला ते पटतच नाही की जिथं जाते मी ते माझं काम असतं. म्हणजे ते तिथली मी मालक असते. बॉसिंगच स्वभाव आहे. म्हणजे बॉसिंग करत नाही, पण बॉसी स्वभाव आहे. आधिपत्याखाली राहणं जमत नाही. म्हणजे जिथं चुकतं तिथं चूक कबूल करायची तयारी असते. आणि मग असं करता करता आत्ता मग एक कॉर्पोरेट कंपनीमध्ये संधी मिळाली, तिथं जॉब करते. आणि अगदी उत्तम झाले असं नाही, स्वतःचा बिझनेस पण केला मी. एस आय मल्टी सर्व्हिसेस ते माझं ड्रीम आहे आणि ते मी करणारच. एस आय मल्टी सर्व्हिसेस माझं स्वतःचं. म्हणजे मी कधीही त्या बॉसच्या चेअरमध्ये बसले नाही. आपण म्हणतो ना कुठली तरी चेअर असते, ती नाही. त्या चेअरमध्ये बसायला ती कॅटेगरी असावी लागते. माझ्यात आता ती कॅपेबिलिटी आली आहे. ती चेअर माझी वाट बघते आणि मी ती एक दिवस त्या चेअरवर बसणार. आणि अशा आयुष्याची बरीच स्वप्न आहेत. स्वतःचं ते स्वप्न आहे, माझा स्वतःचा तो गोल आहे. वैयक्तिक पर्सनॅलिटी म्हणून आज माझं तेच अस्तित्व आहे. मग लाईफमध्ये नंतर मग सोहमला घेतला, ॲडमिशन सोहमचं घेतलं. ती एक स्टोरी वेगळी आहे. सोहमचं ॲडमिशन घेतलं, सोहमला इकडं बोलवून घेतलं. नंतर हळूहळू नवऱ्याने पॉलिटिक्स केलं. मग आहे नेहमीच आहे, मला कोण नाही जगातलं, माझ्याशी कोण बोलत नाही, कोण मला विचारत नाही. सगळं झालं 5-6 महिन्याले. पण निसर्गाला, देवाला ते हे नाही ना. माझा सगळ्यात मोठा दादा शरद दादा 30 एप्रिल गेला. मी 19 नोव्हेंबर 2020ला पुण्यात आले. दादा माझा 30 एप्रिलला मे बी 30 एप्रिलला गेला. मला आमच्या मामाचा मेसेज आला. दादाचं वर्ष रद्द झालं तरी मी अजून गेले नाही आहे. सक्का मावस भाऊ. खूप खूप आधार होता दादाचा. नुसता होता तो, बस तेवढं होतं, असा होता तो. आणि मग असं मनात आलं की काय जन्मात आहे, इथंच राहतं सगळं. म्हणून मग फोन केला यांना. तिथं चुकली. मग तू बाबांना आयुष्यात काय आणलं म्हणून सोहम म्हणला, मी बाबांसारखाच वागला. परत सोहमने चुका केला. अशा घटना घडत मग नंतर तिथं मग 3 जण म्हणल्यानंतर मग तिथं वडिलांच्या मित्राच्या रूममध्ये राहायला गेले. काका म्हणाले, तू राहा, मला काय भाड्याची अपेक्षा नाही आहे. नाही म्हटलं, मला जमेल असं मी देणार, जमेल एवढंच त्यांना भाडं दिलं. नंतर माझं मन मला खायला लागलं. म्हटलं नाही, आपल्यामुळं आपल्या आजीची आपल्या वडिलांची इज्जत नको जायला.
कारण ह्यांचा स्वभाव काय बदलत नव्हता. मग चला मग बालाजीनगरला गेले, तिथं रूम बघितली. नंतर 1 BHK शिफ्ट झालो. रातोरात रूम बदलायला मग मी पैसे एक जणाकडून घेतले, मदत केली मला. आणि खूप जणांनी मला मदती केल्यात लाईफमध्ये. सांगते काय, घरातले सोडून आणि बालाजीनगरमधून एक क्षण असा आला, मला वाटलं सगळं सोपं होईल, पण गुंता वाढतच गेला. एवढा वाढला की अध्यात्म जायचं होतं ना, हे पण निघून गेले, सोहम पण गेला, रूम खाली करायची होती, पैसे नव्हते, काहीच नव्हतं. मी हौसेने घेतले, मशीन आहे अजून माझी, हौसेने घेतलेला मी 22,000चा फ्रीज. मी सब कुछ बिकता है क्विकर पर 5,000ला उठला, नवा खट्ट फ्रीज, 6 महिने वापरलेला. मी तोच नियम यूज केला. जेव्हा कोण नसेल, कुठल्याच सगळ्या शक्यता संपतील, 3 गोष्टी, तेव्हाही माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली होती. 3 गोष्टींचाच विचार केला. खूप कर्जबाजारी झाले होते, जॉब सोडला होता बिझनेस सुरू केल्यामुळे. तर ह्यांनी मला फसवलं सोहमने तेव्हा खूप. ह्याच्या आधी नवरा फसवायचा काय, तेव्हा सोहमने फसवलं. आता त्याला राग काय, तोडला नका बरोबर. मग 3 गोष्टींचा विचार केला. आई अशी सिच्युएशन ॲक्सेप्ट करा, काय जास्त वाईट होईल, गरीब होईल तर बाहेर कसं पडायचं, अजून गरीब होऊन राहा, खर्च कमी करा, इन्कमचे सोर्स वाढवा, हे उत्तर मिळालं. मग संबंध चांगले ठेवण्याचा परिणाम, आमची निकू, तिने मला ही रूम बघून दिली. ऑफिसमध्येच ओळख आहे, तिला मी मुलगी मानते. मग मी बालाजीनगरमधून सामान शिफ्टिंग जास्त नव्हतंच, पण ते खाली आणणं पण लागतं ना, 3ऱ्या माळ्यावर होतं. अक्षरशः सोसायटीतल्या मुलांना म्हटलं आपण पार्टी करू. 2 मुलं होती, एक 5वीला एक 6वीला. त्यांना मी टेबल दिला होता वापरायला त्यांच्या गणपतीमध्ये. त्या 2 पोरांनी 50 रुपयेसाठी मला सामान खाली आणायला मदत केली. नंतर ही मशीन आणि सिलेंडरच्या वेळी त्याचे मित्र आले सोहमचे, मी एकटीनं सामान आणलं. तो टेम्पो रस्त्यात पडला, तो 2 वेळा बंद. गणपतीचं विसर्जन आम्ही केलं नाही, मूर्ती तशीच आहे, मी गणेशी घेऊन बसले होते. टेम्पो पडला 2 वेळा बंद. तो टेम्पो असा रिमझिम संध्याकाळ अशी 3 सांज अरण्येश्वरच्या इथं मी ढकलला. रस्त्यात बघत होते सगळे आणि मला रडायला आलं. तेवढ्यात एक सॅक अडकवलेला मुलगा पळत आला, तो मला टेम्पो ढकलू लागला. उतार होता त्यामध्ये, माझ्या तेवढी काय कुठली डोंबलाची ताकद, पण कुणीतरी बनवला असेल व्हिडिओ. मला रडायला आलं की मी तो टेम्पो ढकलला ना, 2 वेळा ढकलायला लागला. मला देवाने जाणीव दिली की तू एकटीच आहेस, फक्त भगवंत तुझ्यासोबत आहे. समर्था, तुमच्याशिवाय मला कोण नाही. ड्रायव्हर पण म्हणाला ते सामान आणताना, म्हटलं तुमच्या घरातलीच तुम्हाला विचारणार, आम्हा लोकांनी काय करायचं तुम्हाला हात लावायची, मदत करायची गरज. तर टेम्पो बंद पडला, शेवटी चालूच होईना. मग ते एका ठिकाणी मला म्हणलं तुम्ही बसा, नाही तुम्ही जावा, म्हटलं मला तुमच्या याचं लोकेशन पाठवा, मी तुमचं सामान शिफ्ट करू. तर ते सामान त्याने काही काढून घेतलं का नाही मला नाही माहिती, तर काय मी बघितलंही नाही, ते आणून टाकलं इकडं माळ्यावर. लागणारे फक्त 4 भांडी ठेवलेत वर, असे जगतो. आणि मग रूम वगैरे बघितली, सगळं झालं. 2-3 दिवस गेले, मग सोहम आला. मग महिना 1.5 महिन्यामध्ये पप्पा पण आले. नाही ते गुजरातला गेले. आणि मग नंतर परत नवरा आला. मग मी नाही म्हटले आता यायचं नाही. त्यानंतर मी दोघांनाही त्रास देते म्हणजे मला कळून चुकलं आहे. 2024ने मला काय दिलं, 2023चा डिसेंबर महिना मला शेवट करताना सांगून गेला की जीवनात माणूस एकटाच असतो. 2022 ते 24चा माझा प्रवास की स्वतःला शोधायचा. आणि हा प्रसंग आला
मग मी दोघांनाही अजून त्रास. आता मला याच्यात मी अडकलेलेच नाही आहे. नाती आहेत म्हणून निभवायची. आहे नवरा, आहे मुलगा, अंतरी माहिती आपलं काय ते. आपल्याला कोणीही नाही. मी माहेरी जास्त जात नाही. कोणाकडे जाणं बंद केले, कुठेही जात नाही मी. त्याचं कारण म्हणजे माझा दोष आहे का, मी कोणाशी भांडते आहे का, काय करते आहे का? मला भांडायचंही नाही. कारण मला अध्यात्मात त्यामुळं मी प्रगती करत गेले, तेवढं दुःख येत गेलं. अक्षरशः एक दिवाळी पहिलीच अशी गेली, दिवे तर बाजूलाच, की महाराजांच्या मठातनं आणून आम्ही 2023ची दिवाळी महाराजांच्या मठातला प्रसाद आणून खाल्ला. शंकर महाराजांनी 2 दिवस खायला घातलं मला. इथपर्यंत दिवाळी. नंतर जॉब शोधला, जॉब मिळाला. मला आवडलाच नव्हता तो नर्सरीचं. ठीक आहे, केला. नंतर मग दुसऱ्या कंपनीत लागले. बट आले आता इथं आणि एवढं सगळं सहन करून आत्ता आम्ही राहतो सोबत. मी हा व्हिडिओ कधी अपलोड करेन मला माहीत नाही. मी शॉर्ट्स नक्की टाकेन, पण हा व्हिडिओ अपलोड करेन का माहीत नाही. की 1 तासाचा व्हिडिओ होतो आहे आणि हा व्हिडिओ मी तेव्हा अपलोड करेन जेव्हा माझं स्वतःचं घर झालेलं असेल. तोपर्यंत मी हा व्हिडिओ जपून ठेवणार आहे. आणि माझं यश म्हणजे काय असतं, पैसा असतो का नाही. सगळी नाती, प्रत्येक नातं समर्था ह्या जीवाशी निगडीत येणारा प्रत्येक जीवाला याचा अभिमान वाटावा. ह्या जीवामुळं कोणाचाही अपमान होऊ नये. इथपर्यंत जीवन ज्या कारणासाठी मला जन्माला घातले, तो जन्म पूर्ण करून घ्या. माझा ज्या दिवशी प्रत्येक नात्याला अभिमान वाटेल त्या दिवशी मी हा व्हिडिओ अपलोड करेन. आज जिजामातांचा, स्वामी विवेकानंदांचा बड्डे, त्यानिमित्तानं हा व्हिडिओ बनवला आहे. आणि तब्बल आता 52 मिनटाचं झालं आहे. 55 मिनटं झाले की बंद करणार मी व्हिडिओ. मी काय आत्महत्या करणार नाही आहे. आत्ताशी माझं जीवन सुरू झालं आहे. म्हणजे मला देवाने एक शिकवलं की तळापर्यंत गेल्यानंतर जाणीव करून दिली की फार फार टोकाची अन्योन्य दशा काय असते ते जाणीव दिली. कारण खूप काही येणार आहे, तर ते खूप काही आल्यानंतर तुला त्या गोष्टीचा गर्व व्हायला नको. खूप कर्जबाजारी आहे मी. लोनचे हप्ते थकलेत. गाडी गेली माझी, रस्त्यात थांबवली. सांगितलं ना मी, जास्त काय होईल ते मी 3 गोष्टी केल्या होत्या. आहे तसा प्रसंग आधी ॲक्सेप्ट करा. झाले, हो बाबा आहे. काय होऊ शकतं जास्त वाईट, सगळं जाईल, गेलं. जे काय आहे ते गेलं. अक्षर चमकीसुद्धा दिली मी. गाडी गेली, सगळं गेलं. मग काय करू शकते, तर काय करू शकते. मग यूट्यूबवर लक्ष दिलं. ठीक आहे म्हटलं, ते तरी करूया. जॉब करतेच आहे इथे, पण ते कंपनीत प्रोग्रेस काय, त्या एवढी ग्रोथ तिथं. PF वगैरे फर्स्ट टाईम, एवढ्या वर्षानंतर फर्स्ट टाईम PF चालू झाला माझा. हे खूप मोठी अचिव्हमेंट आहे की फक्त BA आहे मी आणि मला कंपनीत मिळाला आहे जॉब. पण मला एक्सपिरियन्स 40,000 पगाराचा आहे. ते ड्रीम आहे माझं. 40-45,000 पगार आहे माझी वर्थ आहे. मी असं 50,000 का नाही म्हणत आहे, मी 40 का म्हणते. मला माहिती आहे की माझी वर्थ 40-42,000पर्यंत आहे. 40,000 आहेच. बघू आता कधी होणार आहे का. मीच दुसऱ्यांना 40,000 पगार देण्याची वर्थ होते. पण मग खर्च भागवण्यासाठी मग म्हटलं चला यूट्यूबमुळं पैसे मिळतात, मग फेसबुकमुळं पैसे मिळतात. पण म्हटलं मला फालतूगिरी नाही करायची. म्हणजे व्हिडिओ करण्यासाठी बरेच विरोध झाला मला. होणारच नाही. नवरा माझा असा नमुना आहे, जग म्हणजे फार इज्जत असतेच ना, त्यांना खूप ओळखतात वगैरे. बट मलाच वैयक्तिक ते पटत नाही. ते नाचणं वाकडं तिकडं अंग करणं. मला ते अशी लेडीजनं असं हात, मी तर कॅमेऱ्याच्या पुढं पण मला हात करताना आवडतं की असं सगळ्यांसमोर असं हात वर करणं इथपर्यंत, ही सुद्धा कॉन्सेप्ट जमत नाही मला.
म्हणजे ते लग्नात आमच्या आत्ता निकूच्या लग्नात नाचत होतो आम्ही, आता त्याला वर्ष झालं, त्याला बाळ झालं आता. तर तेव्हा पण मला त्या हात वर करून ते त्या पोरींनी शेजारच्या हात ताई असं कर असं कर असं कर म्हणजे मला ते हसायला येतं. तसं तर नाचणं प्रकार नाही जमत. फक्त ते मामांच्या बड्डेच्या वेळेस एकदा खूप यथेच्छ नाचले. त्या आत्याच्या मुली असते की जरा कसं खूप मनापासून म्हणजे मी माझं लहानपण जगते त्यांच्यासोबत. असं प्रत्येक घटक आता याच्यामध्ये आभार मानण्यामध्ये माहेरच्यांना मी मानलं नाही. आमच्या राणीबद्दल पण बोलायचं आहे मला थोडं. राणीला पण थँक्यू म्हणायचं आहे. विशू आहे, सगळेच लोक आहेत. जशी नावं येतील तशी प्रत्येक घटकाचे याची नावं चुकून घेतली नसतील त्यांनाही मनापासून धन्यवाद म्हणते. प्रत्येक अगदी किडा मुंगी मांजरसुद्धा मला प्रत्येक गोष्टीचं मी ऋणी आहे. प्रत्येक गोष्टीचे सजीव निर्जीव सगळ्यांचे मी ऋणी होऊन नमस्कार करते. हा व्हिडिओ इथं थांबवते.